नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रिन्सेस ब्लाऊजचे जे पॅटर्न आहेत ते ब्लाऊजवरती ठेवून कशा प्रकारे कटिंग करायचे असतात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. तर इथे पहा, हा 40 साईजचा जो पेपर आहे तो मी कटिंग करून घेतला आहे. प्रिन्सेस ब्लाऊज आहे. इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने हे आकार वगैरे तुम्ही पहा, एकदम परफेक्ट असं मी हे कटिंग केलेलं आहे. प्रिन्सेस ब्लाऊजचे कटिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत, तिथे जाऊन तुम्ही पहा. प्रिन्सेस कट ब्लाऊज परफेक्ट कसा कटिंग करायचा हे मी तुम्हाला सविस्तर असं समजावून सांगितलेलं आहे. तर हा पॅटर्न या ब्लाऊजवरती ठेवू आणि हा साईजचा आहे 40 साईज. तुम्ही 41 किंवा 42 साईजमध्ये सुद्धा वापरू शकता. इथे थोडं एक पाव इंच मार्जिन वापरून सेम तुम्ही ड्राफ्टिंग करायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा हे पहा, हा मेन ब्लाऊज पीस आहे आणि हे अस्तर आहे. तर यावरती आधी आपण ड्राफ्टिंग करून घेऊया. इथे पहा, हा अस्तर मी या पद्धतीने फोल्ड केला आहे आणि इथं आपल्याला उंची घ्यायची आहे. तर उंची ब्लाऊजची किती आहे, आता हे पॅटर्न आपण वेगवेगळं काढत नाही बसणार. जर समजा तुमच्या ब्लाऊजची उंची 14 असेल आणि मुंडा घेर सेम असेल तर हेच पॅटर्न तुम्ही वापरायचं 40 साईजसाठी. परंतु उंची इथे मी 14.5 घेतली, तर थोडी उंची तुम्ही ती परत कमी करायची. किंवा तुम्हाला उंची 15 इंच हवी असेल तर याच पॅटर्नवरून थोडी अर्धा इंच उंची वाढवून तुम्ही उंची ॲडजस्ट करू शकता. या पद्धतीने तुम्ही पेपर पॅटर्न जे आहेत ते ॲडजस्ट करायचे आहेत. फक्त मुंडा घेर लक्षात ठेवायचा. आणि जर मुंडा घेर तुम्हाला कमी जास्त करायचा असेल तरीसुद्धा करू शकतात, काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त आपण जसे सांगितलेलं आहे मुंडा उंची कमी जास्त कशी करायची त्या पद्धतीने तुम्ही मुंड्याची उंची जी आहे ती कमी जास्त करायची. तर सर्वात पहिल्यांदा इथं मी ब्लाऊजची उंची घेणार आहे. ब्लाऊजची उंची पहा 14.5 इंच आहे. तर इथं मी लिहून ठेवले पहा, कंबर 35 आहे, 14.5 उंची आणि 40 साईज आहे. असं हे लिहून ठेवलं ना की आपल्याला समजतं किती साईज आपल्याला या पेपर पॅटर्नमध्ये आपण किती कुठे कुठे मेजरमेंट वापरलेले आहेत हे चटकन लक्षात येतं. आता इथे पहा 14.5 इंच उंची आहे. तर मी 15.5 इंचावरती अशा प्रकारे एक पॉईंट देऊन घेते. उंचीचा एक पॉईंट आपल्याला आधी देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने इथे एक मी लाईन ओढते पहा. आणि इथे जर हा कपडा तिरका असेल तर तो आधी सरळ करून घ्या आणि मगच उंचीचं मार्किंग करून घ्या. इथे पहा, हा पॅटर्न मी ठेवून घेणार आहे. अगदी असा कडेला असा हा पॅटर्न जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे. पहा, अगदी मी इथं काटोकाट असा हा पॅटर्न ठेवणार आहे. अजिबात कुठेही कमी जास्त वगैरे करायचं नाही. अगदी असं कडेला पहा मुंड्याचं माप आपल्याला टाकायचं आहे. इथून असं शोल्डर डाऊन करून गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं. गळ्याचं मार्किंग करायला विसरायचं नाही. आणि इथं पहा, हे चेस्ट आहे, इथे टक्स दिलाय आणि इथून आपण हे तिरकं कटिंग केलेलं आहे. तर इथं मी टक्सचं सुद्धा या पद्धतीने पॉईंट दिला. हे तिरकं आपण हे घेतलेलं आहे ते सुद्धा मी पॉईंट देऊन घेतले. अशा पद्धतीने हा पॅटर्न जो आहे तो आपल्याला घ्यायचा असतो. आता इथे हा पॅटर्न आपल्याला ठेवायचा आहे. तर कुठे ॲडजस्ट होतोय पाहायचं. तर फ्रंट साईडला हुक आहे, तर हुकाचे सुद्धा मी इथं जे मार्जिन आहे ते घेतलंय. आणि एका साईडला आपण हा असा ॲडजस्ट करून घेऊ, कारण मला यामध्ये पफ स्लीव्स कटिंग करायचे परत. पहा, या पद्धतीने इथे असा मी ॲडजस्ट केला. पुढचा गळा जो आहे तो 6.5 इंच आहे. हा टक्स पॉईंटचा जो पॉईंट आहे
इथे सुद्धा मी अशा प्रकारे एक डॉट दिलेला आहे. आता इथे आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. इथे मी मार्जिन घेतलेलं आहे का नाही, तर ते मार्जिन आपण इथं घेऊया. अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे बरोबर. जर तुम्हाला अंदाज लक्षात येत नसेल तर पहा, इथून असं पॉइंट द्या. या पद्धतीने जेवढं तुम्हाला मार्जिन लागतं तेवढं तुम्ही इथं पॉइंट देऊन घ्यायचे, म्हणजे कुठेही कमी जास्त वगैरे होत नाही. आता हे आकार देऊन घ्यायचे. या पद्धतीने हा मी आकार दिलेला आहे पहा. समसमान मार्जिन घेऊन द्यायचं आणि इथे हा मी पॅटर्न ठेवणार आहे. तर इथे सुद्धा मला मार्जिनची गरज आहे. आता यामध्ये मला इथे पफ स्लीव्ज बाकीच्या राहिलेल्या कपड्यामध्ये होऊन जाते. मार्जिन घ्यायला विसरायचं नाही, नाही तर चेस्टमध्ये परत कमी पडेल. स्लीव्ज मी आता तुम्हाला कटिंग करून नाही दाखवणार आहे. इथे पहा, हा पार्ट मी ड्रॉ केला. आता याला सुद्धा आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. तर इथेही समसमान मार्जिन घ्यायचं आहे पहा. या पद्धतीने जेवढं तुम्हाला शिलाईसाठी लागतं तेवढं तुम्ही इथे हे मार्जिन घेऊ शकता. पहा, अगदी समसमान इथं मी हे घेतलेलं आहे आणि इथे पॅटर्न कट करायचं आहे. जर तुम्हाला गोल गळा कटिंग करायचा असेल, चौकोनी गळा कटिंग करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही या इथे कटिंग करू शकता. तर हा कट करून घेऊ आधी. आपण जिथे आखलेलं आहे, जिथे आपण ड्रॉ केले त्याच्यावरतीच बरोबर आपल्याला कटिंग करायचे पहा. या पद्धतीने इथे एक नॉच देऊन घेऊया. इथे चेस्टचा पॉइंट आहे, इथे एक नॉच देऊन घेते. गळ्याची रुंदी इथं असा एक नॉच दिला आणि हे कट करून घ्यायचं. प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग जर तुम्ही पाहिलेले नसेल तर आपल्या नीलम फॅशन क्रिएशन या चॅनेलवरती सुद्धा आहे आणि या चॅनेलवर सुद्धा आपले प्रिन्सेस ब्लाऊजचे व्हिडिओ आहेत. तर हा आपला बॅक पार्ट कटिंग झाला. आता हे जे फ्रंट पार्ट आहेत ते कट करून घेऊया. इथे तुमच्या आवडीचा तुम्ही गळा घ्या, कोणताही पानगळा, पंचकोनी गळा, कोणतेही गळे तुम्ही इथे घेऊ शकता. तर सर्व मार्जिन मी इथं तुम्हाला घेऊन दाखवले. आणि जर तुम्हाला प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग पाहायचं असेल अजून वेगवेगळे तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की तुम्हाला ब्लाऊज कटिंग दाखवेन. या ब्लाऊजचं मी स्टिचिंग सुद्धा दाखवणार आहे. या इथं हा पार्ट आपला कटिंग झाला पहा. या पद्धतीने हा पार्ट कटिंग करून घ्यायचा आहे. इथे आता हा पण साईडचा जो पार्ट आहे तो सुद्धा कटिंग करून घेणार आहे पहा. कोणतीही काही गडबड न करता मी छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत त्या सर्व शेअर करत असते. तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करत जाऊ नका. कटिंग सुद्धा पहा खूप महत्त्वाचं आहे आणि स्टिचिंग सुद्धा. इथे हा आकार अगदी व्यवस्थित असा मुंड्याचा कट करून घ्यायचा पहा. या पद्धतीने हा पार्ट आपला तयार आहे. बाही नंतर मी कट करेन. आता हे मी ब्लाऊज पीसवरती ठेवून कटिंग करून दाखवते. तर पहा, हा ब्लाऊज पीस आहे. इथे या पद्धतीने मी हे
ठेवते. आता हे डिझाईनचे डायरेक्शन पहा वरती आहे, तर त्याच पद्धतीने हा ब्लाऊज ठेवून आपल्याला कटिंग करायचं आहे. कधीही डिझाईन असेल ब्लाऊज पीसवरती तर डायरेक्शन पहा डिझाईनचं आणि त्यानुसार ब्लाऊज पीस ॲडजस्ट करायचा आहे. इथे पहा या पद्धतीने आता मी हा पार्ट ठेवला. आता इथे थोडं असं हे तिरकं कट होईल तर जाऊन द्यायचं, ते काही प्रॉब्लेम नाही. आणि जर तुम्हाला ते पाहिजेच असेल तर इथं तिरकं कट करू नका, मग तो पार्ट आपला शिल्लक राहील तसाच, नाही तर तो थोडाफार जाणारच आहे. तर बॅक पार्ट इथे मी हा कट करून घेते. यावरती कॉर्ड पायपिंग लावायची आहे. तर कॉर्ड पायपिंगचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनेलवर, तरीही मी शक्यतो बनवायचा प्रयत्न करेन अजून एखादा. इथे या पद्धतीने मी हा ॲडजस्ट करून घेते बघा, कारण पफ स्लीवसाठी आपल्याला कापड लागणार आहे, तर ते आपल्याला ठेवायचं आहे त्यानुसारच. अर्धा इंच नेहमी आपल्याला कपडा जो आहे तो एक्स्ट्रा ठेवूनच कटिंग करायचं, म्हणजे परत कमी नाही पडत. आता साईड पार्ट इथे मी हा करेन कटिंग. इथे पहा हे जे काट आहेत ते आपल्याला बाहीसाठी वापरायचे आहेत. हा इथे मी ठेवून देते. इथे पहा सगळीकडे मी मार्जिन जे आहे ते ठेवूनच कटिंग करत आहे. अशा कॉटनच्या कपड्याला ठेवला तरी सुळसुळीत असला कपडा की निसटतं, त्यावेळेस त्या कपड्याला जरा जास्त ठेवायचं. अशा कपड्यांना कपडा अस्तर निसटत नाही, तर कमी ठेवलं तरी चालतं. तर इथे पेपर पॅटर्न ठेवून मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाऊज कसा कटिंग करायचा हे सांगितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.